मान्सून भारतात दाखल. भारतीय हवामान विभागाची घोषणा. केरळ आणि उत्तर पूर्व भारतामध्ये मान्सूनचं एकाच वेळी आगमन. मान्सून 15 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज. 10 जूनला पाऊस मुंबईत दाखल होणार. हवामान विभागाचा अंदाज. यंदा सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईमध्ये नाले सफाईतील हलगर्जी प्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई. कंत्राटदारांना 54,68,000 रुपयांचा दंड. महापालिकेची कारवाई. वसईच्या वर्सोवा ब्रिज जवळ सूर्या पाईपलाईनच्या खोदकामावेळी मातीचा मलबा खचला. जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकल्याची माहिती. कंटेनरमधील 5 ते 7 जणांना बाहेर काढण्यात यश. मुंबईमध्ये आजपासून 5% पाणी कपात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ. तर 5 जून नंतर 10% पाणी कपात करण्यात येणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्यानं पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन. पावसापाठोपाठ साथीच्या आजारांमध्येही वाढ होण्याची शक्यता. त्यामुळे मुंबईतील सरकारी तसंच महापालिकेची रुग्णालयंही सज्ज. आज देखील विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार. नागपूर वेधशाळेनं नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांना दिला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. दुपारच्या वेळेला नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं. जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सल्ला. भंडाऱ्यामध्ये उन्हाचा त्रास होऊन आजारी पडलेल्या व्यक्तीचा उपचारांदरम्यान मृत्यू. भास्कर तरारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमध्ये भीषण पाणी टंचाई. शहरामध्ये आजपासून दिवसाआड पाणी येणार. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. राज्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये 32.97% तर लघु प्रकल्पात 26.11% पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी हा पाणीसाठा 33.55% इतका होता. राज्यातील उष्णतेच्या तीव्रतेत दिवसेंदिवस वाढ. राज्यामधील 11,000हून अधिक वाड्या वस्त्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. राज्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येनं विक्रमी उच्चांक गाठला. 3,700हून अधिक टँकरनं पाणीपुरवठा. राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये 19.98% पाणीसाठा शिल्लक. मागील वर्षी याच दिवशी पाणीसाठा 29.7% होता. राज्यात सर्व लहान मोठ्या धरणांमध्ये 22.64% पाणीसाठा शिल्लक. मागील वर्षी हाच पाणीसाठा 31.81%. नाशिकच्या पेठ तालुक्यामधील गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. वाड्या वस्तीवरील महिलांना तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करून केवळ 2 हंडे मिळत आहे पाणी. अहमदनगरच्या अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती. 20 एकरवरील फळबागा जगवण्यासाठी दर आठवड्याला 70 ते 80,000 रुपयांचं पाणी विकत घेत असल्याची शेतकऱ्याची माहिती. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात भीषण पाणी टंचाई. संभाजीनगर विभागामध्ये 1,278 गावं आणि 505 वाड्या, तर नाशिक विभागात 792 गावं आणि 2,713 वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू. राज्यातील पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीनं राज्याच्या टँकरचा अहवाल प्रसिद्ध. राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजे 1,874 टँकरनं पाणीपुरवठा. भंडारा जिल्ह्यात तलावांनी तळ गाठल्यानं नागरिकांसोबत पशुपक्षी आणि वन्य प्राण्यांनाही उष्णतेचा फटका. तलावात पाणी नसल्यानं वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे थवे बघायला मिळत नाहीत. धाराशिवमध्ये 21% पाणी स्त्रोत दूषित. धाराशिवमधील 1100 पैकी 234 पाणी स्त्रोत हे दूषित. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड. पंढरपूर इथल्या विठ्ठल मंदिराचा 700 वर्षांपूर्वी असा होता गाभारा. चौखांबी आणि सोळखांबी दगडी गाभाऱ्याची एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह दृश्य. मालेगाव सांडवा पुलाजवळ एकावर वार. अज्ञात कारणावरून झालं भांडण. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण.
कोल्हापूरमधील भटवाडी इथल्या पाण्यामध्ये बुडून तिघांचा मृत्यू. मृतांमध्ये सतीश टिपू गडे यांच्यासह अन्य एका महिलेचा आणि 13 वर्षीय मुलीचा समावेश. पोहण्यासाठी गेले असता मृत्यू झाल्याची माहिती. जळगावमध्ये पोलीस आणि गुन्हेगारांच्या संगनमत असल्यामुळे गंभीर गुन्हे घडतात. भुसावळमधील हत्येच्या घटनेनंतर एकनाथ खडसेंचा पोलिसांवर गंभीर आरोप. दुहेरी हत्याकांडामुळे भुसावळ शहर हादरलं. शहरातील व्यावसायिकांनी आज बंद पाळला. या बंदमुळे भुसावळमधील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट. राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली. आता 6 जुलै ऐवजी 21 जुलैला परीक्षा होणार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामधील आरोपी भावेश भिंडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष SIT पथकाकडून तपास सुरू. काल भावेश याला न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. मंत्री शंभूराज देसाईंवर केलेल्या आरोपांसंदर्भात पाठवणार नोटीस. पुणे अपघात प्रकरणी धंगेकरांनी केले होते देसाईंवर आरोप.